नाशिक नंतर आता पुण्यातल्या एका आयटी कंपनीमध्ये धार्मिक भेद होतोय का अशी तक्रार भाजपच्या नेत्या माधुरी मिसाळ यांनी केली आहे। त्याबद्दल त्यांनी पुण्याच्या पोलीस आयुक्तांना एक पत्र सुद्धा लिहिलंय। पाहूया। नाशिक नंतर आता एका पुण्यातल्या नामांकित आयटी कंपनीत धार्मिक भेदभावाची तक्रार वजा शंका भाजप नेत्यानं व्यक्त केली आहे। पुण्यातील भाजप नेत्या आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पुणे पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलंय। माननीय पोलीस कमिशनर यांना या संबंधीचं एक पत्र पाठवलेलं आहे। त्यांच्याशी मी चर्चा केलेली आहे। अशा पद्धतीने जर एका कंपनीमध्ये अशा पद्धतीचं रेस्टरूम फक्त एकाच समाजाच्या धार्मिक विधीसाठी वापरलं जात असेल आणि कंपनीच्या इतर कर्मचाऱ्यांना तिथे जाण्यास मज्जाव होत असेल तर पोलिसांनी तिथे निष्पक्षपणे कुठलाही भेदभाव न करता याची चौकशी करावी आणि तात्काळ याच्यावर कारवाई करावी। नाशिकमधल्या TCS कंपनीत काही कर्मचाऱ्यांनी बळजबरीने धर्मांतराचे प्रयत्न आणि लैंगिक शोषण केल्याचा आरोप भाजपच्या गोपीचंद पडळकर यांनी केलाय। त्यावेळी त्यांनी नाशिकऐवजी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन पुण्यातल्या आयटी कंपन्यांबद्दल शंका वर्तवली होती। आता भाजपच्याच राज्यमंत्री मिसाळांनी त्याबद्दल पत्र लिहित चौकशीची मागणी केली आहे। मागच्या काही काळात भाजप नेत्यांनी आयटी कंपनी, शाळा, फळांमधील भेसळ, निवडणूक, जमीन आणि लग्न याबद्दल अनेक गंभीर आरोप करत विशिष्ट धर्माचे लोक हिंदूंविरुद्ध षडयंत्र करत असल्याचा आरोप केलाय। लव जिहाद, लैंड जिहाद, वोट जिहाद, नासिक का कॉर्पोरेट जिहाद, अमरावती का कोचिंग क्लासेस जिहाद और अब मुंबई में स्कूल जिहाद। जसा तर वेगवेगळा जिहाद आपल्याला पाहायला मिळतो। मग तो जिहाद पूर्वीच्या काळामध्ये आपण ऐकायचो फक्त लव जिहाद होता, नंतर लँड जिहादच्या माध्यमातून ऐकायचो, निवडणुकीच्या माध्यमातून देखील वोट जिहाद आपण पाहिला आणि आज आपल्याला नवीन जिहाद पाहायला मिळाला। नाशिक जिल्ह्यामध्ये जी घटना घडली हा कॉर्पोरेट जिहाद आपल्याला पाहायला मिळाला। केमिकलच्या साह्यानं आंब्याचा पल्ब तयार करायचा, कमी पैशामध्ये लोकांना विकायचे, म्हणजे हा फ्रूट जिहादचा प्रकार आहे। योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।